अकोट-अकोला मार्गावरील चौपदरीकरण व विकास कामाच्या नावावर हजारो वृक्षांचा बळी घेतल्यानंतर ते रानकसाई अकोट-अकोला मार्गावरील नगर परिषदेच्या हद्दीतील 190 झाडांच्या जीवावर उठले आहेत। याबाबत अकोट शहरातील निसर्गप्रेमी मात्र अनभिज्ञ असल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाने अकोट-अकोला रोडवरील नगर परिषदेच्या हद्दीतील चौपदरीकरणाकरता अडथळा निर्माण होत असलेल्या त्या विशालकाय वृक्षांची कटाई करण्याची सप्टेंबर 2017 मध्ये परवानगी मागितली होती, परंतु तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती गीता ठाकरे, प्रभारी मुख्याधिकारी अकोटकर प्रशांत रोडे यांनी अद्यापही परवानगी दिली नाही। अकोट नगर परिषदेच्या हद्दीतील चौपदरीकरणाला कोणकोणत्या झाडांचा अडथळा निर्माण होतो त्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोला यांना एका पत्राद्वारे मागितला होता, परंतु मागील 2 वर्षात यावर कुठल्याच प्रकारचे उत्तर राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोलाकडून नगर परिषदेला दिलेलं नाही हे विशेष। एकीकडे महाराष्ट्र शासनातर्फे झाडे लावा झाडे जगवा अशी हाक दिली जाते, यावर करोडो रुपयांचा खर्चही होतो। पावसाळा सुरू होताच अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना झाडं लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करून हजारो झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवतात। झाडे लावा झाडे जगवा हे फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलं जातं की काय असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत। अकोटकर, सामाजिक संघटना व पक्षांनी समोर येऊन झाडांना कत्तलीपासून वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।